राहुरी तालुक्यातील कानडगाव परिसरातून दिनांक 13 फेब्रुवारी रोजी एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे अपहरण करून पळून नेण्यात आले होते। राहुरी पोलीस पथकाने या घटनेतील आरोपींना नाशिक येथील जंगलातून ताब्यात घेऊन त्यांच्या तावडीतून पीडित तरुणीची सुटका केली। एक 15 वर्ष 9 महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी कानडगाव परिसरात राहत असून ती 11वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे। दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजेदरम्यान सातराळ येथे कॉलेजला जाते असे सांगून घरातून गेली होती। दरम्यान आरोपींनी पीडित तरुणीला फूस लावून पळून नेले होते। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी मुख्तार हैदर पठाण राहणार कानडगाव तालुका राहुरी याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी जलद गतीने तपासाची चक्र फिरवली। गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्यात आल्याने आरोपीचा सुगावा लागला। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार इफ्तेखार सय्यद, चांदभाई पठाण, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख, राहुल यादव, सूरज गायकवाड, विकास साळवे, गणेश लिपणे, सचिन ताजने, महिला पोलीस हवालदार राधिका कोकडे, वंदना पवार आदी पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेतला। त्यानंतर पथकाने नाशिक जिल्ह्यातील नाशिक सुरत रोड लगत रामशेज किल्ल्यानजीक असलेल्या जंगलातून आरोपीच्या ताब्यातून पीडित तरुणीची सुटका करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले। तसेच या घटनेतील मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण वय 18 वर्ष तसेच त्याला मदत करणारे कौसर हैदर पठाण वय 22 वर्ष, आकाश शरद संसारे वय 19 वर्ष या तिघांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले। दरम्यान आरोपीने पीडित कॉलेज तरुणीला नाशिक जिल्ह्यातील जंगलात 5 दिवस ठेवून तिच्यावर अत्याचार केले। या प्रकरणी पीडितेच्या जबाबावरून आरोपीवर पॉस्को व लैंगिक अत्याचाराचे वाढीव कलम लावण्यात आले आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहे। राहुरी पोलीस पथकाने ऑपरेशन मुस्कान अभियानाअंतर्गत मागील 9 वर्षात अपहरण झालेल्या तब्बल 105 मुलींचा मागील 2 वर्षात शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे। राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे। पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भौर साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहे। टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।